जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त, जय नर्मदे हर, जय नर्मदे हर। हे बघा, हे खंडवा जंक्शन इथं आम्ही बघा आज सकाळी 7 वाजता पोचलो बघा. आणि इथून आता स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर बघा ओंकारेश्वर जाण्यासाठी बस आहे. तर त्या बसने आम्ही जाणार आहे बघा. हे खंडवा जंक्शन, नर्मदे हर. हे बघा, आम्ही आता खंडव्यावरनं बसमध्ये बसले बघा ओंकारेश्वरसाठी. आणि आता ओंकारेश्वरमध्ये इथून 70 ते 75 किलोमीटर आहे पहा. तर आम्हाला कमीत कमी 2 तास तर आरामशीर लागतील ओंकारेश्वरला जायला. हे बघा, आता इथून हे खंडवा बघा, इथं रेल्वे स्टेशन आहे तिथं. आणि त्याच्यावर तिथं हे रेल्वे स्टेशन आहे पलीकडं. आणि इथं बस आहे, पण इथं सरकारी बस नाही, प्रायव्हेट बस आहे बघा. तर ह्या बसमध्ये आता आम्ही बसू निघालो बघा आता ओंकारेश्वर. हे बघा, मी आता नर्मदे हर. हे बघा, आता मी ओंकारेश्वर निघाली बघा आमची बस नर्मदे हर. हे बघा, हे आता आम्ही सनावतमध्ये आलो बघा. आणि आता इथून ओंकारेश्वरसाठी आता इथून हे डुगडुग आहे. हे ड्रायव्हर म्हणजे या गाडीत बसा, हे डायरेक्ट ही गाडी आम्हाला ओंकारेश्वरपर्यंत सोडची बघा. ही गाडी बघा आम्हाला इथं सनावतमधून ओंकारेश्वरला जायला आमची टू-व्हीलर बसली बघा इथं. ते पहा, आम्ही ओंकारेश्वर इथं आलो बघा. आणि आता गजानन आश्रम आहे, तर इथून काहीतरी 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे बा तो आश्रम. तर आता आम्ही पायीच चाललो आहे बा. त्या आश्रमात जाऊन जरा थोडं नाव नोंदणी करायची, रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांचा पास घ्यायचा, म्हणजे आमचं इथं राहण्याचं जेवणाची व्यवस्था होती. तर पहिले ते काम करू आणि नंतर मग ममलेश्वर आणि ओंकारेश्वराचं दर्शन वगैरे घेऊ. आणि मिळाला टाईम तर ते 7 किलोमीटरची प्रदक्षिणा करू. तर आता पण पहिलं आता आश्रमात जाऊ, तिथं बॅगा वगैरे ठेवू आणि नंतर तिथून पुढचं सांगतो बा. हे बघा, आता इथून पुढं आश्रम आहे बघा. तर हे ब्रह्मपुरी म्हणजे ह्या साईडला कुठंतरी आता चौकशी केली पाहिजे. इथंच गजानन आश्रम आहे. हे बघा, आम्ही गजानन महाराज संस्था शेगाव महाराष्ट्र. तर इथं बघा आम्ही आता आलो बघा. तर इथून गेट आहे बघा आतमध्ये जाण्यासाठी. आता आम्ही इथून आता महाराज जातो. इथं जरा एंट्री करून बॅगा वगैरे ठेवून मग ममलेश्वर आणि तिकडं जायचं. हे बघा, हे गजानन आश्रम आहे बघा. भव्य असं सुंदर आहे बघा. इथं भक्त निवास. तर इथं 1 नंबर आहे. ते 1 नंबरला इथं रजिस्ट्रेशन होतं. ते म्हणले तुम्ही 1 तासाने साहेब आजो आले नाहीत, तर मग 1 तासाने रजिस्टर करू. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन या म्हणले जरा. तर इथं वॉशरूम आहे कुठंतरी, तर इथं आता फ्रेश होण्यासाठी जातो बघा. आश्रमामध्ये बघा भव्य अशी नर्मदे माईची लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा इथं पुतळा
लावून उभारलेलं आहे बघा. तर असं सुंदर असं आश्रम आहे बघा. हा हे आपले महाराष्ट्रीयन गजानन महाराज संस्थेचं आहे पहा. म्हणजे आश्रम खूप मोठा आहे आणि परिक्रमावाशांची भरपूर सेवा इथं होते बघा. तर इथं आम्ही त्याकरताच म्हणलं इथंच नियोजन करायचं आपलं एक दोन दिवसाचं आणि इथून मग परिक्रमेला सुरुवात करायची. तर इथं बघा पुढं असं आहे. तर गजानन महाराजांना मैयेने दर्शन दिलं होतं पहा या नदीकाठी. तर त्यांची नाव पाण्यात बुडत होती. तर नर्मदा मैयेने इथं गजानन महाराजांना दर्शन देऊन त्यांची नाव पाण्याच्या बाहेर उचलून घेतली बघा. तर म्हणून गजानन महाराज स्वामींचं बघा इथं भव्य असं आश्रम बनवण्यात आलं आहे बघा भक्त मंडळींसाठी. हे आता इथं आम्ही आता फ्रेश झालो बघा. आता इथं फ्रेश होऊन नंतर मग आता ऑफिसमध्ये जायचे बघा. तिथं रजिस्ट्रेशन करायचे आणि पास घ्यायचे आणि पास घेतल्यानंतर मग जेवण थोडा आराम करून दर्शनासाठी जाणार आहे. सुंदर असं आहे बघा इथं. सुंदर आता आम्ही फ्रेश होऊन बघा. आता आम्हाला पास वगैरे मिळाला बघा गजानन आश्रमामधून. आणि हे जेवणाचा पास आहे बघा. इथं 3 दिवस 2 टाईम चहा पाणी संपूर्ण इथं फ्रीमध्ये आहे बघा. तर म्हणजे अशी व्यवस्था आहे बघा या आश्रमाची. सगळी अगदी स्वच्छता आहे ते बघा. हा आश्रम किती सुंदर असा आश्रम बघा. हे बघा आता आम्ही जेवण आणलंय बघा. आता गजानन महाराज बघा या आश्रम जेवणाचं बघा किती सुंदर व्यवस्था आहे बघा इथं. तर हे आम्ही आज आता त्यांचा आम्हाला त्यांनी पास दिला आणि लगेच म्हणजे तुमचं संध्याकाळी 8:30 वाजता मिळेल. तुम्हाला उद्या परिक्रमेला जाता येईल. परवानगी दिली त्यांनी बघा. तर इथून परवानगी यांचं पुढे जाता येईल. ते नर्मदे हा नर्मदे हा प्रसाद घेतला बघा. प्रसाद घेऊन आता जरा विश्रांती घेण्यासाठी ते काय ते 1 नंबर म्हणून सांगितलं त्यांनी. पण आता बघू नर्मदे हे नर्मदे हर हे बघा परिक्रमावाशांसाठी बघा इथं विश्रांतीची आहे बघा. इथं 3 दिवस इथं जाणारे परिक्रमावासी आणि येणारे परिक्रमावासी तर इथं त्यांची राहण्याची व्यवस्था आहे बघा. तर आज आम्ही आता जाणार आहे त्यामुळं आज आम्ही इथं रात्री आज मुक्काम करणार आहे पहा. हे बघा हे नर्मदे मातेचा इथं अगदी सुंदर असं बघा मूर्ती स्थापन आहे बघा. इथं असा हॉल आहे बघा. या हॉलमध्ये इतकी सुंदर व्यवस्था आहे बघा. आणि संपूर्ण तर हे बघा नर्मदा मैया आहे बघा. हे नर्मदे मैयाच्या आशीर्वादाने आज आम्ही इथं परिक्रमा करण्यासाठी आलोय पहा. खरं किती अगदी आमचं इथं सेवा उत्तम सेवा आहे बघा इथं. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा आम्ही आता गजानन आश्रममध्ये बघा इथं जरा मी आराम केला. जरा रात्री गाडीमध्ये काही व्यवस्थित झोप नाही घरी आराम केला. तर बघा 3 वाजले. तर आम्ही आता फ्रेश होऊ इथं चहा मिळतो. चहा घेऊन मी आता ओंकारेश्वर मंबरेश्वर दर्शनासाठी बघा आता निघालो आहे आता. आणि नंतर तुम्हाला दर्शनाचं तुम्हाला पुढच्या दिवस तुम्हाला दाखवतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी गुरुदेव.